आंब्याचा मोहर. शिशिर ऋतू म्हटला की झाडाच्या पानांची गळती डोळ्यापुढे उभी राहते. काही अर्धी-मुर्धी वाळलेली पाने फांद्यांच्या बोटांना धरून राहण्याचा प्रयत्न करतात, पण थोड्याच काळात ही पाने पुरकी होऊन करंगळत खाली धुळीत येऊन पडतात. गुलमोहर, कडुनिंब, चिंच, वड यांची पाने तर सारखी भुरभुरत खाली पडतात दिसतात. हिवाळा जसा वाढत जातो तसा तसा या झाडांचा मोहर फुलतो, भरतो. शिशिर ऋतूची ही जादू मोठ्या आणि ठळक प्रमाणात दिसते. ती आंब्याच्या अंगावर मोहरलेले आंब्याचे दर्शन घ्यावे तर भल्या सकाळी. शिशिर ऋतू हिरव्या पानांच्या बाबतीत कर्दनका भासला तरी तो रंगांच्या बाबतीत मोठा रसिक कलावंत आहे. सकाळचे आणि संध्याकाळचे रंगकाम अति नाजूकपणे आणि विविध रीतीने करावे. फक्त शिशिर ऋतूनेच सकाळी सूर्योदय व्हायच्या आधी पूर्वी क्षितिजावर केशरी कुसुंबी रंगाचा पट्टा क्षितिजापाशी गडद आणि आभाळात हळूहळू विरळ होत जातो. मग तो आभाळाच्या निळ्या रंगात मिसळून नाहीसा होतो. रंगाचा असाच पट्टा संध्याकाळी नेमका पश्चिम क्षितिजावरही दिसतो. रंगांच्या या खेळात शुक्र आपल्या मोत्याच्या शुभ्रतेची चमक दाखवत असतो. केशरी परिसर असलेल्या निळ्या आकाशावर ही चांदीची टिकली मोठी खोलून दिसते. तेव्हा सकाळी संध्याकाळी स्वागत करायला हिरव्या सृष्टीतर्फे फक्त आंब्याचा मोहर काय तो पुढे होतो. या आंब्याच्या मोहराने मनाला केवढा तरी उल्हास वाटतो. मोहर आला म्हणजे आता वसंत पंचमी लवकरच येणार. चैत्रातील गौराईची स्थापना होणार म्हणजे खेळच खेळ गौरीसाठी कोवळी कोवळी आंब्याची पाने आणायची. तोपर्यंत आंब्याला तांबूस कोवळी पालवी आलेली असतेच. त्या निमित्ताने आपल्या माहेरवाशीण बहिणीबरोबर आंबाराईत जायचे, सूरपारंब्या खेळायच्या. सूरपारंब्या हा खेळ खेळायला दोनच झाडे, एक वडाचे आणि दुसरे आंब्याचे. या झाडांच्या फांद्या जमिनीपासून फार उंच नसल्याने रिंगणातील काठी दूर भिरकण्यासाठी झटकन उडी मारता येते आणि पटकन चढताही येते. आंब्याच्या फांद्या तशा मोठ्या सोयीस्कर असतात. इतर झाडांना फांद्या फुटतात खांद्यापासून पुढे, म्हणूनच पिंपळ, कवळ ही झाडे सूरपारंब्या खेळायला सोयीची वाटत नाहीत आणि शिवाय झाडावर चढण्यातला आनंदही ती देऊ शकत नाहीत. नुसते सरसर वर चढत जायचे, यात काय मजा. आंब्याच्या झाडांच्या फांद्या सरळ उभ्या न जाता कधी समांतर तर कधी तिरकस अशा वाढत जातात. झाडावर चढण्याचाही एक खेळ असतो, उल्हाडपणा असतो. याचा अनुभव आंब्याचे झाड चढताना अधिक येते. झाडावर चढायला शिकायचे असेल तर आंब्याइतके दुसरे सोयीस्कर झाड नाही. नारळी, पोफळीसारखी झाडे नुसतात मल्लखांब करायला लावतात, पण आंब्याच्या डेरेदार झाडाच्या सर्व भागातून वानरासारख्या उड्या मारतात. मनसोक्त हुंदडत येते. सर्व झाडांमध्ये आपली जास्त मैत्री होते ती फक्त चिंच आणि आंबा या झाडाशी. चिंचेचा कोवळा तांबूस पाला खाण्यापासूनच चिंचेची मैत्री सुरू होते. पाल्यानंतर फुले, फुलांनंतर करंगळीच्या आकाराएवढ्या चिंचा, मग हिरव्या चिंचोका असलेल्या चिंचा, गाभुळलेल्या चिंचा आणि शेवटी गुळाच्या रंगासारख्या चिंचा खाता माघ महिना ऐन ठेपतो. आधीच्या पौष महिन्यातील थंडीने आंब्याला जाग आलेले असते. मळकटलेले हिरवे पानात पिवळसर हिरवे घोस डोके वर काढतात. तांबूस होतो जातात. मधला देठ तर चांगलाच लाल होतो. या मधल्या देठाला फांद्या फुटलेल्या असतात आणि फांद्यांना तिळाच्या आकाराएवढी गोल फुले लगडतात. या पिवळसर शुभ्र फुलांना हळूहळू तांबूस छटा येते आणि या तांबूस छटेबरोबरच काहीसा उग्र मातकट वास दरवळू लागतो. झाडापासून थोड्या अंतरावर येताच मोहराचा वास जाणवतो. काकडून टाकणाऱ्या थंडीतही मन मोहरते. हळूहळू होळीचे दिवस येतात आणि मोहराची फुले झडू लागतात. मग फक्त मोहराच्या फांद्यांचे फराटे तेवढेच राहतात. या प्रत्येक फराट्याला 4-4, 5-5 कैऱ्या दिसू लागतात.
एकदा आंबा पिकायला सुरुवात झाली की झाडावर चढून रसाने भरलेले आंबा शोधून काढण्यात खरी मजा येते. या कामात पाखरांची चांगलीच मदत होते. आपल्या अगोदर कैरी पिकल्याचा सुगावा त्यांना लागलेला असतो. आपल्या चोचींनी त्या कैऱ्यांचा आस्वाद ती पाखरेच अगोदर घेतात आणि मग एके दिवशी आंबा उतरवण्याचा बेत ठरवतो. चांगले शेंड्यापर्यंत चढणारे गडी बोलावले जातात. गडी वर चढले की अगोदर पाठ शोधतात, एखादा दुसरा खाली टाकतात. पण जसे जसे ऊन चढते तसे तसे झोळणे भरभरून खाली येतात. कैऱ्यांनी खाली वाकलेल्या फांद्या पुन्हा ताठ होतात. तिसऱ्या प्रहरापर्यंत केवढा ढीग जमतो. आंबा उतरून झाला म्हणजे मला हुरहुर लागते. 2-3 महिन्यांच्या काळात आंब्याच्या झाडांचा खूपच लळा लागलेला असतो. आता यापुढे वर्षा ऋतूत वनदेवी खूप नटणारा असते, पण तरीही मला आंब्याच्या झाडांची आठवण एकसारखी होतच राहते.